मुंबई नाका पोलिसांची मोठी कारवाई. अट्टल चोरटा जेरबंद. 2 घरफोड्यांची उकल. 1 किलो चांदी जप्त. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत अट्टल चोरट्याला अटक करण्यात मोठं यश मिळवले. या कारवाईत 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपीकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीची 10,031 ग्रॅम वजनाची चांदी जप्त करण्यात आलेली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात रितेश सुंदरलाल शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या श्वान पथकाची मदत घेण्यात आली. श्वान पथकाने घटनास्थळापासून गंजमाळ परिसरापर्यंत माग काढला होता. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान 4 जून रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे आणि पोलीस अंमलदार आकाश सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भीमवाडी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी अमानसिंग पंजाबसिंग टाक याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मानगर परिसरातील घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 10,031 ग्रॅम वजनाची चांदीची लगड जप्त केली असून 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवलं आहे. तपासादरम्यान आरोपीविरोधात सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झाले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, गणेश बोरणारे, आकाश सोनवणे, विशाल पाठक, दीपक जगदाळे, योगेश अपसुंदे, अमित तिडके, श्रीकांत करपे, समीर शेख, नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, जुबेर सय्यद, श्वान पथकातील गणेश कोंडे, संतोष ससाने तसेच PC 2421 अमोल तिडके यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.